आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल मंत्र्यांनी हे जनता दरबार घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि महसूल विभागासंदर्भात जे काही निवेदन आहेत ते थेट नागरिक महसूल मंत्र्यांना देताना आपल्याला बघायला मिळतोय। अनेक महसूल विभागामध्ये अडचणी असतात, नागरिकांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत, ते अडचणींचं निवेदन घेऊन हे नागरिक जे आहेत ते हे एकूणच महसूल मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि महसूल मंत्री स्वतः नागरिकांशी संवाद साधत हे सगळे एकूणच निवेदन स्वीकारताना आपल्याला बघायला मिळतोय। अनेक लँड ॲक्विजिशनचे मुद्दा असतील आणि त्याच पद्धतीने जे अतिक्रमणचे मुद्दा असतील, असे वेगवेगळे अडचणी जे आहेत ते नागरिकांच्या असतात आणि त्याच एकूणच अडचणीवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री स्वतः नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि नागरिकांशी ती थेट हे संवाद साधताना आपल्याला बघायला मिळतोय आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीनं हे महसूल मंत्री थेट नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन नागरिकांशी चर्चा करत आहेत। गेल्या खूप वर्षातून महसूल मंत्री थेट नागरिकांशी बोलत आहेत। नाही, माझा प्रवास जेव्हा जिल्ह्याचा होतो तेव्हा साधारण हाच माझा पॅटर्न आहे की मी जनतेचे निवेदन घेत असतो। 1-1.5 तास निवेदन घेतल्यानंतर मग आमच्या प्रशासनाची बैठक होईल, प्रांत, तहसीलदार, भूमी अभिलेख, मुद्रांक, आणि या निवेदनावर चर्चा होईल। 90% निवेदन मार्गी लागणार आहे, फार काही कठीण नाही आहे। 10% काही सिव्हिल केस आहे, काही फौजदारी केस आहे, तेवढा थांबेल। पण इथे जास्तीत जास्त मोजणीचे अर्ज आहेत, जास्तीत जास्त रस्ते मोकळे करण्याचे अर्ज आहेत, किनवट आपल्या कळवण तालुक्यातले मोठ्या प्रमाणावर अर्ज आहेत। तर शेवटी आता मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये लोकांचे रस्ते मोकळे करणे, रस्ते मोजणी करणे, रस्ते बांधणे असा निर्णय झाल्यामुळं 90% प्रकार निकाल निघतील। काही माळाचा हल्ला भ्रष्टाचार आहे त्याचे निवेदन आलेले आहेत, नाशिक शहराचा सिटी सर्वे करा असं काही निवेदन आले आहेत, त्यामुळं चांगले निवेदन आले आहेत। पण प्रशासनाने या पद्धतीनं जर महिन्यात एकदा नागरिकांना आव्हान केलं तर महसूल मंत्र्याकडे एवढे निवेदन येणार नाही असे मला वाटतं। कारण काही जिल्हाधिकारी यांनी काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथल्या कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांनी अशा लोकांच्या जनता दरबार लावल्यामुळं निवेदन कमी झाले। इथे मी नाशिक कलेक्टरला सांगणार आहे की मोठ्या प्रमाणावर महिन्यात एकदा तरी जनतेकरता जास्तीत जास्त वेळ देऊन निवेदनं निकाली काढले पाहिजे। लोकशाही दिवसाची पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे। साहेब, आपण आता म्हाडाचा उल्लेख केला, म्हाडाचा घोटाळा खूप मोठ्या प्रमाणात आहे। जवळपास 49 जे नामांकित बिल्डर आहेत अशा लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। खरंच या लोकांवरती कारवाई होईल? 100% कारवाई होईल। कारण मला तो माहीत झाल्याबरोबर आम्ही गुन्हा दाखल केला। SIT आता होते आहे। SITमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी आणि काही म्हाडाचे अधिकारी यांनी जॉईंटली बसून ते स्कॅन्डल तयार केलं आणि 20% गरीब माणसाचे घरं खाऊन टाकण्याकरता हा केलेला स्कॅन्डल आहे। याच्यात कोणी सुटणार नाही। गरिबांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि जे बदमाशी केली ते दूर झाली पाहिजे। यानंतर महाराष्ट्रात अशी बदमाशी होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे। तर म्हाडाचं स्कॅन्डल आम्ही त्या ठिकाणी खोदून काढणार आहे आणि ती SITमध्ये IPS ऑफिसर घेतलेले आहेत, त्यामुळं फार मजबूत कारवाई आम्ही करणार आहोत। आपण नाशिकमध्ये आहात, आता कुंभमेळा आहे आगामी काळात, अनेक ठिकाणी लँड ॲक्विजिशन आत्ता सुरू आहे प्रशासनाकडनं, त्र्यंबकेश्वर असेल किंवा नाशिकच्या काही ग्रामीण भागामध्ये। या सगळ्या संदर्भात शेतकरी नाराज आहेत कारण कमी पैसे देऊन लँड ॲक्विजिशन केलं जातं अशा पद्धतीचा आरोप नाही। भूसंपादन मंत्री मीच असल्यामुळं प्रत्येक निवेदनावर योग्य कारवाई करून, त्यांच्या नाराजी एवढीच आहे, आमची जमीन तुम्ही घेताय, मोजमाप करताय, त्यांचा काय भाव असणार आहे, त्यांना काय मिळणार आहे, किती जमीन जाणार आहे, त्याचं डिमार्केशन कसं राहणार, त्यांच्या मनात संभ्रम आहे। ते संभ्रम जिल्हाधिकारी कमिटी दूर करेल, त्यांचा रेट ठरवून देईल। मला वाटतं जो रेट आम्ही देणार आहे किंवा जे आम्ही ॲक्विजिशन करणार आहे त्यांचं समाधान होईल आणि ते स्वतःहून जमीन देतील असं कारवाई आम्ही करणार आहे। काही लोकांचं असं मुंबई नागपूरला ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग जे आहेत ते करत असताना लँड ॲक्विजिशनला दर मिळालेला आहेत, अशा पद्धतीचे दर मिळावा अशी मागणी जे आहे त्यांची ते भूसंपादन कायद्याप्रमाणे मंत्री म्हणून मी ते इंटरव्हेन्शन करेल आणि नियमाप्रमाणे मॅक्झिमम जे येता येईल। शेतकऱ्याचा नियम असा आहे, मॅक्झिमम काय येता येईल नियमाप्रमाणे, नियमाला जास्तीत जास्त पुढं कसं नेता येईल आणि जास्तीत जास्त मदत कशी करता येईल ती करू। अशा पद्धतीची एकूणच प्रतिक्रिया बावनकुळे साहेबांनी दिलेली आहे। आत्ता लँड ॲक्विजिशनचा जो मुद्दा आहे, खरं तर त्या मुद्द्यावरती काही ग्रामीण भागामध्ये नाराजी आहे, ते आम्ही नाराजी दूर करू अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते महसूल मंत्र्यांनी आज नाशिकमध्ये दिलेलं आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।